नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे आता सत्या, रवी आणि आजी आता तिघेही मिळून निरूपाला दाबून धरून आता तो काढा पाजत असतात. तर पंकज मात्र आपल्या मम्माला म्हणत असतो, मम्मा पिऊ नको, तुला काय पाजताय सांगता येत नाही, मम्मा पिऊ नको. आता मात्र सत्या लगेच निरूपाचं नाक दाबतो. तेव्हा निरूपा जोरजोरात ओरडण्याचा प्रयत्न करत असते, पण आता तिला काही हालचाल करता येत नाही. तेव्हा लगेच आता सत्या मीराला म्हणू लागतो, धूमकेतू नाक दाबलंय बघत काय बसली, लाव तोंडाला. आता मात्र सगळ्यांनी मिळून इथे निरूपाला तो काढा पाजलेला असतो. त्याच वेळेस पंकज आता आपल्या मम्माला सोडवायला जाणार तेच लगेच सत्या त्याला लाथ मारतो आणि बाजूला ढकलतो. आता मात्र काढा पेताच लगेच निरूपा फारच तोंड वाकडं तिकडं करू लागते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, अगं निरूपा, काय प्यायलीस तू, तुला माहीत होतं या काड्यात काय काय टाकलं होतं ते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय होतं. तेव्हा सत्या आता लगेच निरूपाला म्हणू लागतो, अगं सापाची कात टाकली होती यात, आणि शेण, आणि त्यानंतर गोमूत्र, अजून काय काय होतं. अरे बापरे, खरंच खूप विचित्र काढा होता हा. पण आता या काड्याने तू 6 महिन्याने निरूपा बरी होणार आहे. तोपर्यंत तुला 6 महिने या कॉटवरती इथेच थांबावं लागेल. आता मात्र पंकज आणि निरूपा एकमेकांकडेच बघू लागतात. कारण आता मम्मा 6 महिने एका जागेवरती, नाही 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 नाही, अरे बापरे. निरूपा तर खूपच घाबरून जाते. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, निरूपा आता तुझं काही खरं नाही बरं का. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, अगं निरूपा, सत्या तुझी चेष्टा करायला आहे, त्याचं काय ऐकते तू. तो तुझी मजा घेतोय एवढं तुझ्या लक्षात नाही येत का, उगाच का हापरलीस तू. आणि निरूपा, तुला माहिती आहे हा काढा खूप चांगला आहे, आणि सत्या म्हणतो तसं यात काहीही टाकलेलं नाही, आयुर्वेदिक काढा आहे आणि तुला लवकरच बरं वाटेल. पण एक गोष्ट लक्षात आली का निरूपा, या काढ्यासाठी जी काही सामग्री लागली ना, ती सगळी सत्याने आणली बरं का. त्यामुळे आता मात्र लगेच निरूपा सत्याकडे बघू लागते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, या दोघींनी सांगितली म्हणून मी आली. तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते, बघ निरूपा, तुझ्या एका पोराने तुला चालता येत नाही म्हणून काठी आणून दिली, आणि दुसऱ्या पोराने लगेच आपली आई टपकन बरी व्हावी म्हणून सगळी सामग्री काढा करण्यासाठी आणून दिली. मग बघ, तुला तुझ्या मुलांमध्ये जास्त काळजी करणारं कोण वाटतं ते. आता मात्र निरूपा आपल्या तीनही मुलांकडे बघू लागते. पंकजला मात्र राग येतो. तेव्हा लगेच रागानेच पंकज रूममधनं निघून जातो. त्याच वेळेस आता लगेच सत्या म्हणू लागतो, म्या काय बी वेगळं केलं नाही, आमच्या आजीने जे आम्हाला शिकवलं ना तेच केलं, कुणाचं बी कधीही वाईट विचार करायचा नाही. आता बघ निरूपा, तूच धिमके तुला वाईट हेतूने फडची पुसायला सांगितली की नाही, मग देवाने लगेच तुला शिक्षा दिली. आजी काय म्हणतात बरं त्याला. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, करावं तसंच भरावं. बघ निरूपा, वाईट वागणाऱ्यांशी वाईटच होतं नेहमी बरं का. त्यामुळे इथून पुढे तूही मीराशी नीट वागत जा. तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो, बरं निरूपा, आता तू काढा प्यायली बरं का, आता तू एकदम ठणठणीत होणार. आता तुझ्या पुसक्याच्या लग्नात बहुतेक तू जाऊ शकते. तेव्हा लगेच आजी म्हणू लागते, सत्या बास आता, चल बरं, निरूपाला आराम करू दे, चला आपण इथनं जाऊया. आता सर्वजण रूममधून बाहेर जात असतात. निरूपाला मात्र राग आलेला असतो. ती रागाने मीराकडे बघत असते. तेव्हा लगेच दरवाजातच मीरा थबकते आणि निरूपाकडे पाठीमागे वळून बघते. आता लगेच सर्वजण तिथनं बाहेर आलेले असतात. तर इकडे देविका आणि सोनाली दोघेही बाहेर फिरायला निघालेले असतात. त्याच वेळेस मॅनेजरचा आता देविकाला फोन येतो. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, बघ आला याचा फोन, आता बघ याची अशी जिरवते ना, असे म्हणून देविका फोन उचलते आणि स्पीकरवरती ठेवते. तेव्हा देविका म्हणू लागते, तू एकदा मार खाल्ला, तुझं पोट भरलं नाही आहे का. माझ्या नवऱ्याने तुला किती मारलं होतं तरीही तुझ्या लक्षात नाही राहिलं का, अजून तुला मार खायचा आहे का. त्याच वेळेस आता मॅनेजर म्हणू लागतो, मला तुझी खूप आठवण येते ग जानेमन, काय करणार आहे. आता मात्र देविका म्हणू लागते, काय बोलतोस तू, तुला काही कळतं का. तेव्हा लगेच आता मॅनेजर म्हणू लागतो, बरोबर बोलतोय कल्याणी मी, मला फक्त तू हवी तू. तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, काय कल्याणी, कोण कल्याणी, मी देविका आहे बरं का. तेव्हा लगेच आता मॅनेजर म्हणू लागतो, हो का, मला तुझं सगळं सत्य समजलंय देविका, तुला काहीतरी व्हिडिओ पाठवलेत मी, बघून घे बरं. आता मात्र देविका पटकन आपल्या मोबाईलमध्ये ते व्हिडिओ
व्हिडिओ बघू लागते. आता मात्र लगेच तिला समजतं की मॅनेजर आपल्या गावाच्या घरी पोहोचलेला आहे. तेव्हा आता तो देविकाला म्हणू लागतो, मग बघितले ना व्हिडिओ, काय मग कल्याणी? तेव्हा देविका म्हणू लागते, का करतोयस तू असं सगळं? का माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करतोय? मला जगू दे ना, माझं लग्न नीट होऊ दे ना, नको असं करू. तेव्हा लगेच मॅनेजर म्हणू लागतो, हो का, मलाही तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची हौस नाहीये, पण मला तू हवी मला. आता मात्र लगेच देविका म्हणू लागते, काय बोलतोय तू? तेव्हा लगेच आता मॅनेजर म्हणू लागतो, हो, मला तुझ्याबरोबर एक रात्र राहायचे, मग कधी येशील मला भेटायला? तेव्हा लगेच देविका म्हणू लागते, ठीक आहे. आता मात्र लगेच सोनाली जोरात ओरडते आणि म्हणू लागते, काय नीच माणूस आहे हा, या हलकट, याला काही समजतं की नाही? तेव्हा लगेच आता मॅनेजर म्हणू लागतो, कोण बोलतंय? तुझ्या मैत्रिणीला नीट समजाव, मला काय म्हणायचंय ते कळलं ना तिला? तेव्हा लगेच आता देविका म्हणू लागते, सोनाली शांत हो, ठीक आहे, मी यायला तयार आहे, तू तिथेच थांब. आता मात्र लगेच मॅनेजर खुश होतो. तर इकडे मीरा आता तिच्या ओळखीचे जे काका असतात ना, त्यांना कॉल करते आणि डेकोरेशनबद्दल माहिती विचारत असते. आता मात्र ते काका म्हणू लागतात, मीरा तू काळजी करू नको, तुला मदत हवी की नाही? मग तू म्हणशील ना तसंच होईल, तू केव्हाही फोन कर, लगेच तुझ्या मदतीसाठी माणसं पाठवली जातील. तेव्हा मीरा म्हणू लागते, हो काका, घरचं लग्न आहे ना, सगळं काही व्यवस्थित व्हायला हवं. तेव्हा ते काका म्हणू लागतात, अगं तू फोन कर, हवे तेवढे माणसं मी तुला पाठवून देतो मदतीसाठी. आता मात्र मीरालाही खूपच बरं वाटतं. तर इकडे रूममध्ये निरुपा चालून बघू लागते. तिचा पाय एकदम बरा झालेला असतो. आता तिला चालताही यायला लागलेलं असतं. तेवढ्यात पंकज रूममध्ये येतो. आता मात्र आपल्या मम्माला असं पायावरती उभी बघून पंकज म्हणू लागतो, अगं मम्मा, तुझा पाय? तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, अरे त्या डबल पनोतीने जो काढा दिलता ना करून, त्याने एकदम पाय बरा झालाय. आता बघ, असा पाय अजिबात दुखत नाहीये. तेव्हा पंकज मात्र नाराज होतो. तेव्हा निरुपा म्हणू लागते, काय झालं रे बाबड्या, तुझी मम्मा ठीक झाली याचा आनंद नाही झाला का तुला? तेव्हा पंकज म्हणू लागतो, अगं मम्मा, तू बरी झालीस याच्यापेक्षा माझ्यापेक्षा जास्त आनंद कोणालाच होणार नाहीये ग, हे लक्षात नाही येत का तुझ्या? तेव्हा निरुपा म्हणू लागते, मग तोंड का पाडलंय असं? तेव्हा पंकज म्हणू लागतो, माझ्या लग्नाचं डेकोरेशनचं काम तू त्या मीराला दिलं ना, हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये. तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, रे तू काळजी करू नको, मुद्दाम दिलंय मी तिला. आता बघ तिची अशी जिरवते ना, मग बघ काय मजा येणार आहे तू. आता मात्र पंकज म्हणू लागतो, पण तू नेमकं करणार काय? तेव्हा लगेच निरुपा आपला प्लॅन सांगणार ते सुधाकर भाऊ येतात. आता मात्र निरुपा लगेच गप्प बसते. तेव्हा लगेच सुधाकर भाऊ आता कॉटवरती निरुपाजवळ येऊन बसतात आणि म्हणू लागतात, निरुपा, मग पाय बरा आहे की नाही? तेव्हा निरुपा म्हणू लागते, हो हो. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे पण तुमचे चेहरे एवढे का पडलेत, नेमकं झालंय तरी काय? त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते, अहो, आपण जे ठरवलं होतं ना लग्न इथे घरी करायचं, पण ते नाही होणार. आपण ना आता पंकजचं लग्न हॉलमध्ये करणार आहोत, तिकडे बाहेरचं हॉल नाही का तिकडे. तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अगं पण निरुपा, इथे आपल्या सोसायटीचा हॉल आहे की, मग आपण तिथेच करणार होतो की नाही सगळं, मग तिकडे बाहेरचा हॉल बघण्याची काय गरज आहे? तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते, हे बघा, देविकाचे वडील फॉरेनवरनं येणार आहे, त्यांना सगळं काही ठीक वाटलं पाहिजे आणि घरीही कुठे सगळा राहाडा करायचा, घरालाही मस्त रंग वगैरे देऊन घेऊ, त्यामुळे आपण तिकडे बाहेरच हॉलवरती सगळे कार्यक्रम करू. आता मात्र सुधाकर भाऊ म्हणू लागतात, अरे पण तुम्ही दोघं जे व्यक्ती येण्यासाठी एवढं सगळं करतायत ना, त्या व्यक्तीचा काही ठाव ठिकाणा आहे की नाही? अरे मुलीचे वडील म्हणून त्यांनी एक तरी फोन केला किंवा एक तरी मेसेज केला का? मुलीचे वडील जाऊ दे, मुलाचे असू मुलीचे असू, पण वडील म्हणून एक काही कर्तव्य जिम्मेदारी असते, ती तरी जाऊ दे, पण एक साधा फोन सुद्धा केला नाही. आणि ती देविका, अरे कधीतरी फोन लावून दे, किती वेळा म्हटलो मी, पण एकदाही ऐकून घ्यायला तयारच नाही. आणि जो नंबर दिलाय ना, त्या नंबरवरती कधी फोनही लागत नाही, बंद आहे तो नंबर. आता मात्र निरुपा पंकजकडे बघू लागते. तेव्हा लगेच निरुपा सुधाकर भाऊंना म्हणू लागते, अहो, तुम्ही नका काळजी करू, देविकाचे वडील लग्नाला नक्की येतील आणि ठरलं तसंच होणार आहे, मी आता कुणाचंही ऐकणार नाही या. तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात, ठीक आहे, तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा, आम्हाला काय बी सांगू नका, तुमच्या मनाप्रमाणे होऊ द्या. असे म्हणून सुधाकर भाऊ तिथनं निघून जातात. त्याच वेळेस आता लगेच
निरूपा लगेच मीराचा जोरजोरात आवाज देऊ लागते. मीरा आता निरूपाकडे येते आणि म्हणू लागते, काय झालं बाईसाहेब? तेव्हा निरूपा म्हणू लागते, आता पंकजचं लग्न तिकडे बाहेरच्या हॉलमध्ये करण्याचं ठरवलंय. इकडे घरी सजावट करण्याची काही गरज नाही. आता तुला तिकडे हॉल सजवावं लागेल. आता मात्र लगेच निरूपाला वाटतं की मीरा नकार देईल, पण मात्र मीरा म्हणू लागते, ठीक आहे बाईसाहेब, तुम्ही म्हणाल तसंच होईल. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, नक्की ना? पण पैसे आहे तेवढेच मिळतील. ठरल्याप्रमाणे जेवढे पैसे दिलेत ना तेवढ्यातच काम व्हायला हवं. उगाच हॉलमध्ये लग्न होणार आहे म्हणून पैसे वाढवायचे नाही. तेव्हा मीरा म्हणू लागते, नाही बाईसाहेब, होईल तेवढ्यातच मॅनेज होईल. आता मात्र मीरा मनाशीच म्हणू लागते, म्हणजे लग्न घरी नाही होणार तर आता हॉल सजवावा लागेल, हॉलचं डेकोरेशन करावं लागेल. पण मग खर्च जास्त येईल. काय करावं? नाही नाही, मला हे करावंच लागेल. आणि दादा, या सगळ्यात तुम्हाला माझी मदत करावीच लागेल, असे मीरा मनाशीच म्हणू लागते. तेव्हा निरूपा म्हणू लागते, काय ग, कमून गप्प बसली, काय झालंय? तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, कुठे काय, काहीच नाही बाईसाहेब, तुम्ही जसं म्हणायलंय ना तसंच मी समजा करेल, असे म्हणून आता मीरा तिथनं बाहेर पडते. त्याच वेळेस आता इकडे हॉटेलवरती मॅनेजर आलेला असतो. तेव्हा लगेच तो आता तिथल्या माणसाला म्हणू लागतो, चावी दे बरं माझ्या रूमची. तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो, तुमच्या रूमची चावी मॅडम घेऊन गेल्यात, ते आतमध्ये वाट बघतायत. आता मात्र मॅनेजरला वाटतं की देविकाच रूममध्ये वाट बघते. तेव्हा तो लगेच गजरा घेऊन इकडे रूममध्ये देविकाकडे येतो. पण मात्र आता लगेच तो गजरा आपल्या खिशातून काढतो आणि आता ते देविकाच्या गळ्यात माळायला लागतो. पण मात्र त्याच वेळेस आता देविका नसून त्याची बायको तिथे बसलेली असते. मॅनेजर म्हणू लागतो, देविका, या क्षणाची मी खूप दिवसापासून वाट बघत होतो. आता आपण वेळ नको घालवायला. त्याच वेळेस आता लगेच त्याची बायको उठून उभी राहते आणि म्हणू लागते, झालं? असं चेहरा तुमचा मला कधीही बघायला मिळू नये असं मी कायम माझ्या मनाला समजवायचे, पण नाही, शेवटी सत्य समोर आलं. एवढा खालच्या थराला जाल तुम्ही असं मला कधीही वाटलं नव्हतं. पण आता नाही, आता तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही आहे, लगेच इथनं निघायचं, असे म्हणून आता जोरजोरात मॅनेजरची बायको त्याला मारू लागते. मॅनेजर आता तिला समजावून शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. पण मात्र जोरजोरात हाणत मारत सगळ्या वस्तू फोडत ती त्याला बाहेर घेऊन येते. सगळे आता लोक जमा झालेले असतात. तेव्हा लगेच आता मॅनेजरला कॉलर पकडून त्याची बायको म्हणू लागते, आजपासून माझ्या मुलापासून आणि माझ्या घरापासून दूर राहायचं, तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला, असे म्हणून आता ती तिथनं निघून जाते. आता मात्र मॅनेजर इथे रडून कळवळून तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. पण मात्र त्याची बायको काही ऐकत नाही. तेवढ्यात आता देविका आणि सोनाली तिकडे येतात. मग लगेच देविका आता त्या मॅनेजरची कॉलर पकडते आणि म्हणू लागते, समजलं आता? तुला काय वाटलं, तू म्हणशील तसं मी तुझं ऐकेल? नाही, मी काय तुझ्याशी भांडू शकत नाही, तुला काही म्हणू शकत नाही असं वाटलं होतं तुला? पण एक बाई खूप बेकार असते आणि बाईमध्ये किती शक्ती असते ना हे तुला समजलं असेल आता. त्यामुळे एवढं लक्षात ठेव, मला कमजोर समजू नको. मी काहीही करू शकते. इथून पुढे माझ्या नादाला लागणं बंद कर, असे म्हणून आता देविका लगेच त्याला बाजूला ढकलते आणि तिथनं निघून जाते. आता मात्र मॅनेजर देविकाकडे रागानेच बघत असतो. तर इकडे संध्याकाळी आता सगळी कामे आवरल्यानंतर मीरा आता कसं डेकोरेशन करायचं हे सगळं कागदावरती लिहित असते. आता मात्र मेहंदीचं डेकोरेशन कसं, हळदीचं कसं, हे सगळं आता तिने पेन्सिलनी पेनावरती डिझाईन काढून मस्त असं तयार केलेलं असतं. आता मात्र तेवढं सत्या रूममध्ये येतो. आता मात्र लग्नाचं, हळदीचं असं सगळं डेकोरेशन इथे पेनाने एका पेजवरती लिहिलेलं बघून लगेच सत्या ते पेज हातात घेतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू, तुला हे समजा बी करायला जमतंय, काय भारी केलंय ना? आता मात्र मीरा गंभीर होऊन सत्याकडे बघत असते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, धूमकेतू, काय झालंय? मी तुझं एवढं कौतुक करायलो, पण तू असं का बघते माझ्याकडे? तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते, हे समजा मी पंकजच्या लग्नासाठी तयारी करते. आता मात्र सत्याला राग येतो. तेव्हा सत्या जोरात दिवशी खुर्चीवर हात आदळतो आणि म्हणतो, अगं, तुला काही स्वाभिमान, लाज वगैरे काही आहे की नाही? अरे, ते लोक तुझ्याबद्दल काय काय नको नको ते बोलतात, तुझ्याशी नीट वागत पण नाही आणि तू तू त्यांच्याशी हे सगळं करते.
त्यांच्यासाठी एवढं राबायली तू. तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते, अहो माझं ऐकून तरी घ्या. तेव्हा सत्य म्हणू लागतो, काय ऐकून घ्यायचं धूमकेतू? ज्या माणसाने तुझ्या लग्नाचा मंडप मोडला होता, मंडप उठवला होता, त्याच माणसाच्या लग्नाचा मंडप सजवायला निघालीस तू. आता मात्र सत्या खूप भडकतो. तेव्हा मीरा लगेच त्याचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, अहो मी हे सगळं पंकजसाठी नाही करते, हे मी सगळं आपल्या घरासाठी करायले. कारण आता लगेच कसा त्या माणसाने डेकोरेशन करण्यासाठी नकार दिला हे सगळं मीरा आता सत्याला सांगू लागते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, ते समजा मी समजू शकतो धूमकेतू, पण तूच हे सगळं करण्याची काय गरज आहे? ती निरूपा, तो पंकज आणि त्या पंकजची होणारी ती बायको देविका, तीन तिघाडा आणि काम बिघाड आहे, ते सगळे मिळून तुझी वाट लावणार आहे आणि तरीही तू त्यांची मदत करते. तेव्हा लगेच आता मीरा सत्याचा हात हातात धरून म्हणू लागते, मी त्यांची मदत नाही करायले, मी तुमची मदत करते. आपल्याला पैशांची गरज आहे की नाही? तुम्ही एवढं राबताय आणि मी काय बी नाही करू शकत का? खरंच माझ्या एका चुकीमुळे तुम्हाला ती चैन घेऊन यावं लागली आणि तुमची गाडी गहाण ठेवावं लागली आणि तुमच्यावरती एवढं समदं कर्ज झालं. ते कर्ज फेडायसाठी मी हे सगळं करते. हे बघा, मी आधी कसे माझ्या स्वतःच्या पायावरती उभी होते, तसंच मला माझ्या पायावरती उभी राहायचे. त्यामुळे ही सुरुवात आहे. इथे मी डेकोरेशन केलं, जरी काही चुकलं तर आजी आहे, तुम्ही आहेत, बाबा आहेत, मला समजून घ्याल. आणि मग पुढचे कामं लागले तर तिथे चुका झाल्यानंतर माझं मलाच निस्तरावं लागेल. म्हणून हे सगळं काही व्यवस्थित केलं तर मला पुढचेही कामं मिळतील. त्यामुळे ना मला हे समजा करू द्या ना आणि मला या सगळ्यात तुमची साथ हवी. कारण जर तुम्ही माझ्याबरोबर असाल ना तर मला एकदम भारी वाटतं आणि मला तुमची साथ हवी हो या सगळ्यात. मला माझ्या स्वतःच्या पायावरती उभं राहायचे, तुमची मदत करायची. आता मात्र मीरा आपला एवढा विचार करते हे ऐकून सत्यालाही खूपच बरं वाटतं. तेव्हा सत्या लगेच धूमकेतूचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो, धूमकेतू मला माफ कर, मी उगाच तुझ्यावरती ओरडलो ना, पण खरंच मला तसं नव्हतं म्हणायचं गं. मला नव्हतं माहिती की तू हे सगळं माझ्यासाठी करायली. खरंच धूमकेतू, मी तुला नक्की मदत करेल. आपण दोघे मिळून सगळं काही व्यवस्थित करूया. तेव्हा लगेच आता मीराचे डोळे सत्या इथे पुसू लागतो. मीराला तर खूपच बरं वाटतं. तेव्हा लगेच मीरा आता सत्याचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, मला अशीच तुमची साथ हवी आणि असाच आपला संसार फुलवायचा आहे. आता मात्र सत्याही मीराकडेच बघू लागतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सत्या आणि मीरा दोघे मिळून आता इथे हॉल सजवण्याचं काम करत असतात. आता मात्र सत्याची खूप पाठ दुखत असते. तेव्हा लगेच आता मीरा गरम पाण्याची पिशवीने सत्याची पाठ शेकावू लागते. तेव्हा सत्या म्हणू लागतो, ही पिशवी माझी पाठ शेकवण्यासाठी नाही आणली मी. धूमकेतू, तू एवढं काम केलंय ना, म्हणून तुझे पाय दुखायलेत, म्हणून तुझे पाय चेपवण्यासाठी ही पिशवी आणली. बघू तुझे पाय दाखव बरं. आता मात्र सत्या लगेच आपल्या हाताने मीराचे पाय चेपवू लागतो. त्याच वेळेस आता निरूपा डोकावून बघायला येते, नेमकं हे दोघे करतायत तरी काय. आता मात्र त्या दोघांमधले असं प्रेम बघून निरूपाला तर धक्काच बसतो. तर मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल